एकनाथ शिंदे काय बोलतात तुम्ही पत्रकार त्यांना प्रतिप्रश्न विचारत नाही। ज्यावेळी ते तिकडे गेले होते तेव्हा त्यांनी अजित पवार यांना दोष दिला, त्यांनी राष्ट्रवादीला दोष दिला, त्यांनी नवाब मलिकांना दोष दिला। आज एकनाथ शिंदे कोणाकोणाबरोबर आहे? अजित पवार यांच्याबरोबर आहे, नवाब मलिक बरोबर आहेत। अजित पवारांनी यांच्या हिंदुत्वाची भूमिका स्वीकारली आहे का? नाही ना। नवाब मलिक यांना त्यांनी देशद्रोही ठरवले। एकनाथ शिंदे काय बोलता याला काही किंमत राहिली नाही। ते जे बोलले त्याचे शब्द त्यांच्या तोंडात परत त्यांना घ्यावे लागतील। जय महाराष्ट्र। 18 आणि 19 नोव्हेंबर 1994 रोजी याच नाशिकमध्ये शिवसेनेचं असा भव्य दिव्य शिबिर झालं होतं। ना भूतो ना भविष्यती असे प्रकारची एक सभा झाली होती। सभेने 1995 साली महाराष्ट्रात शिवसेना भाजपाचा सरकार आणलं। ते निर्णायक सभा झाली आणि आज भाजपाने शिवसेनेच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला आहे आणि शिवसेनेपासून दूर जाऊन त्यांचे स्वप्न आहे शिवसेनेला सोडून आणि उद्धव ठाकरेंना सोडून त्यांच्या पक्षाचे सरकार आणायचे आहे। त्यांचे स्वप्न आमच्या शिवसेनेचे शिबिर आणि सभा धुळीस मिळवेल आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार करणारी आजची सभा आणि अधिवेशन ठरेल। असं एकनाथ शिंदे काय बोलतात हे तुम्ही पत्रकारांनी त्यांना प्रतिप्रश्न विचारत नाहीत। ज्या वेळेला तिकडे ते गेले होते त्यावेळेला त्यांनी अजित पवारांना दोष दिला, त्यांनी राष्ट्रवादीला दोष दिला, त्यांनी नवाब मलिकांना दोष दिला। आज एकनाथ शिंदे कोणाकोणाबरोबर आहेत? अजित पवारांबरोबर आहेत, नवाब मलिकांबरोबर आहेत। अजित पवारांनी ह्यांची हिंदुत्वाची भूमिका स्वीकारली आहे का? नाही ना स्वीकारलेली। नवाब मलिकांना त्यांनी देशद्रोही ठरवलं आणि म्हणून एकनाथ शिंदे काय बोलतात ह्याला आता काही किंमत राहिलेली नाही। ते जे बोलले ते सगळे शब्द त्यांच्या तोंडामध्ये पुन्हा त्यांना घ्यावे लागले। 18 आणि 19 नोव्हेंबर 1994 रोजी याच नाशिकमध्ये एक शिवसेनेचं भव्य दिव्य असं शिबिर झालं होतं आणि न भूतो न भविष्यती अशा प्रकारची एक सभा झाली होती आणि त्या सभेनं 1995 साली महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजपाचं सरकार आणलं। ती निर्णायक सभा झाली, ते निर्णायक शिबिर झालं। आज त्याच भाजपानं शिवसेनेच्या पाठीमध्ये खंजीर खुपसलेला आहे आणि शिवसेनेपासून दूर जाऊन त्यांचं जे स्वप्न आहे की शिवसेनेला सोडून म्हणजे उद्धव साहेबांना सोडून आमचं फक्त सरकार आणायचं आहे त्यांच्या पक्षाचं, त्यांचं स्वप्न आजचं हे शिवसेनेचं शिबिर आणि ही सभा धुळीस मिळवेल आणि उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करणारी अशी ही सभा आणि हे अधिवेशन ठरेल।